नमस्कार. कविताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत शिजवलेल्या भातापासून पौष्टिक नाश्ता. अगदी झटपट 10 मिनिटात होणारा. त्यासाठी पाव वाटी दही एकदम फेटून घ्यायचे आहे. त्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. मग एकसारखं झालं पाहिजे. त्यासाठी दह्याला चांगले फेटून घेऊया. बऱ्याच वेळा आपल्याकडे भात हे शिल्लक राहतो. त्याचे काय करावे वाटते. त्यावेळेस असा पदार्थ केला तर सर्वजण आवडीने खातात. त्यासाठी 1 वाटी शिजलेला भात आहे. तो भात दह्यात मिक्स करून घ्यायचा आहे. जरी भात नसला तरी ताजा भात करून त्याचे पण आपण बनवू शकतो. हा पदार्थ अगदी झटपट आणि आवडीने खातात सर्वजण. कमी वेळेत पटकन तयार होणारा हा पदार्थ आहे. आता आपले दह्यात मिक्स करून झाले आहे. 1 वाटी कांदा, बारीक चिरलेली मिरची, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, चिली फ्लेक्स, ओवा 1 चमचा, हळद छोटा चमचा व लाल तिखट आपल्या चवीनुसार आणि मीठ. त्यात 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून धुवून स्वच्छ घेतलेली आहे. आता सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ. सर्व मिश्रण मिक्स एकसारखं झालं पाहिजे. आता आपले मिश्रण मिक्स झाले आहे. आता याच्यात 1 वाटी 4 ब्रेडचा चुरा केला आहे मिक्सरच्या भांड्यात. तो यात घालून घेऊ. लागले तर थोडं पाणी घालायचं, नाही तर तेवढ्यात गोळे बनले तर पाणी घालायचं नाही. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ. गॅसवर एक पॅन ठेवू. त्यात तेल गरम होण्यासाठी ठेवू आणि आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. आता आपले तेल गरम झाले आहे. या सर्व गोळे फ्राय करून घेऊ. यात बसतील तेवढेच गोळे सोडायचे आहेत. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. आता आपले पकोडे तळून झाले आहेत. चांगले लालसर तळून घ्यायचे आहे. आता आपले हे भातापासून चविष्ट पकोडे बनले आहेत. ते सॉससोबत खायचे आहे.